श्री दत्तप्रभूंची चलमूर्ती तयार करण्यासाठी आपण प्रथम पुष्पहार अर्पण करूया, मग समय लावून आरती करूया, शेवटी कापूर आणि उदी लावून मूर्तीला अभिषेक करूया. हिंदू धर्मशास्त्रात अनेक उपासना विधी सांगितलेले आहेत. या उपासनांमध्ये श्री गणपती, श्री देवी, श्री सर्व उपासना अशा अनेक देवतांची उपासना केली जाते. श्री दत्त हे अत्यंत जागृत देवतांपैकी एक आहे. भक्तांच्या हाकेला तत्तर रतरणार, त्यामुळे अनेक भक्त मालिबार्थ रथ करत आहे. श्री दत्त उपासना ही संकटे, अडथळे आणि विवादांचा नाश करणारी मानली जाते. विशेषतः पितृपितृ दूर करण्यासाठी श्री दत्त उपासनात प्रभावी समजली जाते. केव्हाने करतात दत्तनाम जप, गुरुवारचे व्रत आणि दत्तमंत्र जप करतात. या व्यक्तींना मानसिक त्रास, अस्वस्थता किंवा जीवनातील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यासाठी श्री दत्त उपासना विशेष फलदायी ठरते. मनशांती, समाधान आणि आध्यात्मिक स्थैर्य मिळवून देण्याची क्षमता या उपासनेत आहे. संतती प्राप्ती, कला, वास्तुदोष, आरोग्य आणि सौख्य यांसाठी श्री दत्त उपासना उपयुक्त मानली जाते. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार भक्तीमुळे जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. श्री दत्त उपासना ही गज्जम आणि वर्तमान जन्मातील पापांचा नाश करून आत्मशुद्धी करणारी उपासना मानली जाते. जीवनातील प्रत्येक समस्येचे उत्तर आणि योग्य मार्गदर्शन श्री दत्तात्रेयांच्या कृपेमुळे मिळते अशी श्रद्धा आहे. ही उपासना शीघ्र फलदायी असून भक्ताला आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाते. श्री दत्त हे अत्यंत दयाळू, प्रेमळ आणि मायाळू देव आहेत. त्यांच्या भक्तीमुळे श्रद्धा, धैर्य आणि अंतःकरणातील शांतता वाढते. श्री दत्त हे अत्यंत जागृत देवत आहेत. श्री दत्त उपासना हे संघ सेवेत देव आहे. श्री दत्त हे पितृपीडेचा नाश करणारे प्रधान असे देवत आहे. श्री दत्त उपासना ही गज्जन्नो या जन्मी सर्व पापे धुवून काढणारी अत्यंत जालिम अशी उपासना आहे.